प्रिय मित्रमैत्रिणी, सुप्रभात. आज 3 जुलै 2026 शुक्रवार. सादर करत आहे माननीय लेखक वैभव सुरेश मोरे व माननीय संपादक CA पवनकुमार विजयकुमार झंवर यांच्या प्रामाणिक कामातील अप्रामाणिकपणा या लेखसंग्रहातील 15वा लेख 52 सेकंदाचा प्रामाणिकपणा सादर करत आहे. राष्ट्रगीत सुरू झाल्यावर सावधान स्थितीत उभे राहणे हे केवळ शालेय शिस्तीचे लक्षण नसून ते एका जागृत राष्ट्राच्या नैतिकतेचे लक्षण आहे. शाळेची घंटा वाजली, पण माणुसकी आणि राष्ट्रप्रेम जागृत झाले का? शाळेची घंटा वाजते, मुलं रांगेत उभी राहतात आणि राष्ट्रगीत सुरू होते. पण शाळेच्या कुंपणाबाहेरचं दृश्य काय असतं? रस्त्यावरून जाणारी दुचाकी तशीच सुरू असते. शेतात काम करणारा मजूर आपलं काम तसंच चालू ठेवतो आणि दुकानावर गप्पा मारणारी मंडळी हसण्यात खिदळण्यात मग्न असतात. त्यांना हे ठाऊकच नसतं का की हे राष्ट्रगीत आहे? नक्कीच ठाऊक असतं, पण तिथे असतो तो भावनिक अप्रामाणिकपणा. राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत आणि संविधान यांचा सन्मान करणे हे संविधानाने दिलेल्या मूलभूत कर्तव्यापैकी पहिले कर्तव्य आहे. पण दुर्दैवाने आपल्याला असं वाटतं की हे कर्तव्य फक्त शाळेतल्या मुलांनी आणि शिक्षकांनीच पाळायचं आहे. शाळेबाहेर पाऊल टाकताच या कर्तव्याचा विसर पडणे हा आपल्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे की समाजाची उदासीनता? मी एक शिक्षक म्हणून जेव्हा याकडे पाहतो तेव्हा मला स्वतःला प्रश्न पडतो, आम्ही विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान दिलं, पण आम्ही समाजाला नागरिक म्हणून घडवू शकलो का? शाळेत राष्ट्रगीत सुरू असताना बाहेरचा समाज जर स्तब्ध उभा राहत नसेल तर याचा अर्थ आमचा प्रभाव शाळेच्या गेटच्या बाहेर पोहोचलेलाच नाही. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत, मग तो मजूर असो वा मोठा व्यापारी, त्याच्या मनात संविधानाप्रती आदर निर्माण करण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो आहोत का? राष्ट्रगीत फक्त 52 सेकंद चालते. पूर्ण दिवसातील हे 52 सेकंद जर आपण देशाच्या सन्मानासाठी स्तब्ध उभे राहू शकत नसू तर आपण स्वतःला प्रामाणिक भारतीय म्हणून घेण्यास पात्र आहोत का? शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये अनेकदा या शिष्टाचार केवळ औपचारिकता म्हणून पाळला जातो. त्यात आत्मीयता नसते. संविधान केवळ शाळेतील पुस्तकांच्या मुखपृष्ठावर किंवा न्यायालयाच्या भिंतीवर असून चालणार नाही. ते रस्त्यावर चालणाऱ्या नागरिकांच्या वागण्यात उतरलं पाहिजे. ज्या दिवशी शाळेत राष्ट्रगीत सुरू झाल्यावर रस्त्यावरचा रहदारीचा गोंधळ 52 सेकंदासाठी थांबेल, त्या दिवशी समजावे की आपला देश खऱ्या अर्थानं प्रामाणिक झाला आहे. शिक्षकांसाठी आम्ही समाजाचे आरसे आहोत. मग आमचे संस्कार शाळेच्या गेटबाहेर का दिसत नाहीत? नागरिकांसाठी तुमच्या व्यस्त आयुष्यातील 52 सेकंद देशाच्या सन्मानापेक्षा मोठे आहेत का? भारतीय संविधानाने आपल्याला अधिकार दिले, पण त्यासोबतच मूलभूत कर्तव्यही दिली. दुर्दैवाने आपली शिक्षण व्यवस्था विद्यार्थ्यांनाही कर्तव्य पाठ करून परीक्षेत लिहायला शिकवते, पण ते आचरणात आणायला शिकवण्यात आपण कुठेतरी अपयशी ठरलो आहोत. यात मीही आलोच. हा विचार करताना मी स्वतः खूपच प्रामाणिक आहे बोलत नाही. प्रामाणिकपणे आपण आपली कर्तव्य बजावतोय का, हा प्रश्न मला पडतोय. एक संविधानाचे पालन, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीताचा आदर. शाळेबाहेर राष्ट्रगीत सुरू असताना लोक थांबत नाहीत. आपण फक्त शिस्त शिकवली की आदर? स्वातंत्र्य लढ्यातील आदर्शाचे जतन, क्रांतिकारचे नाव फक्त भाषणापुरते उरले आहे का? त्यांचे विचार आपण तरुण पिढीच्या रक्तात का भिनवू शकलो नाही? भारताची सार्वभौमता, एकता आणि अखंडता उन्नत ठेवणे, जात, धर्म आणि प्रांतात विखुरलेल्या समाज पाहिल्यावर वाटतं की आपण राष्ट्रीय एकात्मता फक्त पुस्तकातच ठेवली आहे का? देशाचे संरक्षण आणि राष्ट्रसेवा. राष्ट्रसेवा म्हणजे केवळ सीमेवर लढणे नाही, तर संकटाच्या वेळी मदतीला धावून जाणे ही वृत्ती आजच्या नागरिकात दिसते का?
सर्व लोकांमध्ये सुसंवाद व बंधुभाव वाढीस लावणे, सोशल मीडियावरील दोष पाहिल्यावर प्रश्न पडतो, आपली शिक्षण व्यवस्था माणसाला माणूस म्हणून पाहायला शिकवण्यात कमी पडली का? संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे जतन, आपल्या ऐतिहासिक वास्तूवर नावे करणे किंवा तिचा कचरा करणे हाच आपला सांस्कृतिक प्रामाणिकपणा? नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण, वने, नद्या, वन्यजीव प्रदूषण करताना आपण विसरतो की हे आपले संविधानात्मक कर्तव्य आहे. शाळेत वृक्षारोपण फक्त फोटो काढण्यापुरते उरले आहे का? वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि चौकस बुद्धी आजही अंधश्रद्धेचा बाजार तेजीत आहे. आपण विद्यार्थ्यांना प्रश्न विचारायला शिकवले की फक्त उत्तरे पाठ करायला? सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण व हिंसेचा त्याग, बस जाळणे किंवा सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे हे शौर्य नसून देशद्रोह आहे, ही जाणीव समाजात का नाही? वैयक्तिक व सामूहिक क्षेत्रात उच्चत्वाची पातळी गाठणे, आपण फक्त नोकरी मिळवण्यासाठी शिक्षण देतोय की राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देणारे नागरिक घडवतोय? वय 6 ते 14 गटातील पाल्याला शिक्षणाची संधी देणे, आजही अनेक मुले शाळाबाह्य आहेत. समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात प्रशासन आणि आपण शिक्षक किती यशस्वी झालो? माझी अस्वस्थता, शिक्षकांचा अप्रामाणिकपणा, आम्ही फक्त पगार घेण्यासाठी शिकवतो की खरोखर समाज बदलण्यासाठी? जर आमचा विद्यार्थी रस्त्यावर राष्ट्रगीताचा अनादर करत असेल तर त्याचं पाप आमच्या शिकवण्यावर नाही का? नागरिकांची उदासीनता, सुशिक्षित नागरिक जेव्हा करतोरी करतो, लाच देतो किंवा नियमांचे उल्लंघन करतो तेव्हा त्याच्या पदवीचा काय उपयोग? प्रशासनाचा देखावा, संविधानाचा जागर फक्त संविधान दिनापुरता मर्यादित का? तो वर्षाचे 365 दिवस का दिसत नाही? आपण स्वतःला प्रामाणिक म्हणतो, पण जेव्हा आपण आपली संविधानिक कर्तव्य विसरतो तेव्हा तो आपल्या राष्ट्राशी केलेला सर्वात मोठा अप्रामाणिकपणा असतो. ही कर्तव्ये शाळेच्या भिंतीवरून उतरून माणसाच्या काळजात जाणे हीच खरी बदलाची सुरुवात असेल. शाळेच्या भिंतीत घुमला आवाज 52 सेकंद स्तब्ध झाले, पण कुंपणाबाहेर मात्र पुन्हा बेपर्वाईचे वारे वाहू लागले. संविधान केवळ पुस्तकात उरले, आचरणात मात्र शून्य झाले. कर्तव्याचा विसर पडला आणि राष्ट्रप्रेम केवळ शब्दात उरले. प्रिय मित्रमैत्रिणींनो, खूप खूप विचार करायला लावणारा, अस्वस्थपणा आणणारा लेख आहे. पण आपण स्वस्थ तेव्हाच होऊ ज्यावेळेला आपण आपल्या राष्ट्रगीताचा, प्रत्येक नागरिकाचा माणुसकी म्हणून, राष्ट्रप्रेम म्हणून, नियमांचं पालन नव्हे आदर करू, तरच आपण हे वाचल्याचा, ऐकल्याचा काहीतरी उपयोग होईल. खूप सुंदररित्या आपल्याला पटवण्याचा, आपले फक्त 52 सेकंद दिवसातले द्यायचे आहेत, तेवढे तरी आपण राष्ट्रासाठी देण्याचा प्रयत्न करूयात. तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई, तुमची मैत्रीण. आजच्या दिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. पालवी परिवार व शब्दशिल्प वाचनालयाकडून. धन्यवाद. वंदे मातरम.